ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. बातमी कोल्हापूरमधून आहे. कोल्हापुरात सध्या 25 कोटींच्या रेड्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. हरियाणा पानिपत इथल्या नरेंद्र सिंह यांचा विधायक हा सध्या आकर्षणाचा विषय ठरलेला आहे. विधायक रेड्याचं वय हे 4 वर्ष असून त्याचं वजन तब्बल 1.5 टन इतकं आहे. कोल्हापुरातील कृषी प्रदर्शनात विधायकची चर्चा सध्या सुरू आहे. विधायकचे मालक नरेंद्र सिंह यांचा केंद्र सरकारने 2019 मध्ये पद्मश्री हा किताब देऊन गौरव केलेला आहे. तर आतापर्यंत विधायकने 7 वेळा नॅशनल चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. खासियत ये बहुत ही शरीफ है, अच्छा ब्रीड है, तैयार करता है होता है इससे, और ये बहुत ही अच्छा आगे बच्चे पैदा होंगे इससे। खाना कैसा है? खाना इसका बहुत अच्छा खाना खिलाते हैं इसको, जैसे चना का खंडा है, गेहूं का दलिया है, और अपना हरा चारा है, और 20 केजी दूध है। सुबह शाम इसको पिलाया जाता है और इसकी देख रेख होती है। नहाने के लिए हमारे वहाँ स्विमिंग पूल है इसके लिए, AC रूम है इसके लिए, और 2 इसके साथ नौकर रहते हैं तो इसकी देखभाल करते हैं 24 घंटे। खर्च मंथ का इसका 1 लाख रुपए मंथ महीने का खर्चा इसका है। इसका भाई और क्या? जी, इसका भाई क्या है? इसका भाई है भाव, हाँ। इसका भाव 25 करोड़ रुपए इसका लग चुका है, लेकिन वो देना नहीं चाहते। आणि आता बघूया टॉप 18. टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. असली नकलीवरून अमित शहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना डिवचलं. असली शिवसेना आणि असली राष्ट्रवादी कोण हे जनतेनं सांगितलं, शहांचा टोला. काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांनी घेतली मंत्री उदय सामंतांची भेट. येत्या 8 दिवसात धंगेकर शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. धंगेकरांचं व्हॉट्सअप स्टेटस ही चर्चेत. कर्नाटकातील कानडी मुजोरीनंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं. पुण्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेने तर नाशिकमध्ये मनसेने कर्नाटकच्या बसला फासलं काळं. सुरेश धस यांच्या विरोधात परळीत मुंडे समर्थक आक्रमक. काळे झेंडे दाखवून सुरेश धसांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी. तर शिरसाळा गावातही धसांना दाखवले काळे झेंडे. जेलमध्ये कराड आणि त्याच्या माणसांना VIP ट्रीटमेंट. जेलमध्ये कराडला मटण पुरवलं जात आहे, सुरेश धसांचा आरोप. छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची ऑडिओ क्लिप. न्यूज 18 लोकमत चाहती. चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखवल्याचा गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप. तर माफी मागत उतेकरांचं स्पष्टीकरण. नाशकातील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित. 8 दिवसात अनधिकृत बांधकामावरती महापालिका कारवाई करणार असं आश्वासन. आमदार देवयानी फरांदेंची माहिती. कोस्टल रोडच्या दुरुस्तीचं काम सुरू. कोस्टल रोडच्या पॅचेसची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने केली होती प्रसारित. आणि रविवारी दुबईच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला. कोण मारणार बाजी याकडे क्रिकेट जगताचं लक्ष.